नमस्कार. पहिल्या 2 व्हिडिओमध्ये आपण संविधान म्हणजे काय, संविधानाचे प्रकार कोणते असतात, त्याचबरोबर संविधानवाद, संविधानवादामध्ये लिखित राज्यघटनेत संविधानवाद कसा असतो, अलिखित राज्यघटना असलेल्या देशांच्यामध्ये संविधानवाद कसा प्रत्ययाला येतो, यासारख्या बाबींचा अभ्यास केला होता. या व्हिडिओमध्ये आपण लोकशाहीचे प्रकार कोणते, त्यांची वैशिष्ट्ये काय, उदाहरणं काय, या पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. जगातील सर्वोत्तम शासन पद्धतीचा प्रकार म्हणजे लोकशाही होय. लोकशाहीत अंतिम सत्ता ही जनतेची असते. जनता ठराविक कालावधीसाठी आपले प्रतिनिधी निवडते आणि या प्रतिनिधींच्या मार्फत देशाचा राज्यकारभार चालवला जातो. तर अंतिम सत्ता जनतेची असणारी, जनतेला प्राधान्य देणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही होय. लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय, अशी अब्राहम लिंकन यांची व्याख्या आपल्याला माहीत आहे. याचा अर्थ जनतेची सत्ता ही अंतिम असते. जनतेला संपूर्णपणे प्राधान्य देणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही शासन पद्धती होय. या लोकशाहीचे प्रमुख 2 प्रकार पडतात. एक म्हणजे संसदीय लोकशाही आणि दुसरं म्हणजे अध्यक्षीय लोकशाही होय. मग आता संसदीय लोकशाही म्हणजे काय, त्याची उदाहरणं काय आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचबरोबर अध्यक्षीय लोकशाही म्हणजे काय, अध्यक्षीय लोकशाहीची वैशिष्ट्य, उदाहरणं, याचा उहापोह आपण मी या व्याख्यानात करणार आहे. पहिल्यांदा आपण संसदीय लोकशाही बघणार आहोत. संसदीय लोकशाहीची मुळात व्याख्याच अशी केली जाते की ज्या शासन पद्धतीत 2 प्रकारचे कार्यकारी प्रमुख असतात. एक म्हणजे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख आणि दुसरं म्हणजे वास्तववादी प्रमुख. अशा शासन पद्धतीला संसदीय शासन पद्धती असं म्हणतात. इंग्लंडमध्ये सर्वप्रथम संसदीय शासन पद्धती सुरू झाल्यामुळं इंग्लंडला संसदीय शासन पद्धतीची जननी असं म्हणतात आणि इंग्लंडचं अनुकरण करूनच भारतानंही संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. आता भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशामध्ये अशा पद्धतीनं 2 प्रकारचे कार्यकारी प्रमुख आढळून येतात. तर पहिल्यांदा आपण इंग्लंडचं उदाहरण घेऊन बघूया. इंग्लंडचे सर्वोच्च प्रमुख राजा किंवा राणी असतात. या सर्वोच्च प्रमुखाच्या हाती देशाची सत्ता नसते, प्रत्यक्षात सत्ता नसते. देशाचा, इंग्लंडचा राज्यकारभार राजा किंवा राणीच्या नावानंच चालवला जातो. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या हाती काही एक सत्ता नसते आणि म्हणून इंग्लंडच्या राजा किंवा राणीला नामधारी प्रमुख असं संबोधलं जातं. तर या राजा किंवा राणीच्या सत्तेचा प्रत्यक्षात वापर करणारा पंतप्रधान हे इंग्लंडमधील वास्तववादी प्रमुख आहेत. अशा रीतीनं इंग्लंडमध्ये हे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख अर्थात नामधारी प्रमुख आणि वास्तववादी प्रमुख हे 2 प्रकारचे कार्यकारी प्रमुख आढळतात. भारतातही अशा पद्धतीचे 2 प्रकारचे कार्यकारी प्रमुख आहेत. भारतानंही इंग्लंडचं अनुकरण करून संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. भारताचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावानं चालवला जातो. भारताचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख हे राष्ट्रपती असतात. भारताचं सर्वोच्च पद हे राष्ट्रपतीचं मानलं जातं, परंतु ते केवळ शोभेचं आणि प्रतिष्ठेचं पद आहे. राष्ट्रपतींच्या पदाचा, सत्तेचा, अधिकारांचा प्रत्यक्षात वापर मात्र राष्ट्रपतींना करता येत नाही. त्या अधिकाराचा, सत्तेचा वापर हे पंतप्रधान करत असतात आणि म्हणून पंतप्रधान हे भारतातील वास्तववादी प्रमुख आहेत. अशा प्रकारे ज्या शासन पद्धतीत हे 2 प्रकारचे कार्यकारी प्रमुख असतात त्या शासन पद्धतीला संसदीय शासन पद्धती असं म्हणतात. हे झालं संसदीय शासन पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य. आता दुसरं वैशिष्ट्य म्हणजे संसदीय शासन पद्धतीत कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध असतो, जवळचा संबंध असतो. आपण उदाहरण भारताचं घ्यायचं आहे आणि भारतातील संसदीय शासन पद्धतीत भारताच्या कायदे मंडळाचा आणि कार्यकारी मंडळाचा परस्परांच्याशी कसा निकटचा संबंध आहे हे समजावून घ्यायचं आहे. भारताच्या कायदे मंडळाला संसद असं म्हणतात. संसद द्विगृही आहे. लोकसभा आणि राज्यसभा ही भारतीय संसदेची 2 सभागृह आहेत. यापैकी लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभेत जनतेकडून प्रत्यक्षरित्या निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. लोकसभेची निवडणूक दर 5 वर्षांनी होते आणि मग लोकसभेच्या निवडणुकीत अनेक राजकीय पक्ष निवडणुकीला उभे राहतात. या निवडणुकीला उभे राहिलेल्या राजकीय पक्षांच्या पैकी लोकसभेच्या निवडणुकीत ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त होते
त्या राजकीय पक्षाचा नेता हा पंतप्रधान बनतो आणि इतर मंत्र्यांची निवड करून तो आपलं मंत्रिमंडळ बनवतो. अशा रीतीने भारतात पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ या पदांची निर्मिती ही लोकसभेतून होत असते आणि त्यामुळं मग भारतात पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ सगळे मिळून एकत्रित्या सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार राहतात. जोपर्यंत लोकसभेचा विश्वास आहे तोपर्यंतच पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला सत्तेवर राहता येतं. लोकसभेने पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविरुद्ध जर अविश्वासाचा ठराव मंजूर केला तर त्या क्षणी पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो आणि पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला सरोवरात पोहणाऱ्या राजहंसची उपमा दिली जाते. दे कॅन स्विम टुगेदर और सिंक टुगेदर. ते एकत्र पोहतील तरी किंवा बुडून मरतील तरी. ह्या उक्तीप्रमाणे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ संपूर्ण मंत्रिमंडळ हे एकत्र राज्यकारभार तरी करतील किंवा एकत्र राजीनामा तरी देतील. अशा प्रकारे भारतात पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ कायदेमंडळाच्या कनिष्ठ सभागृहाला सामुदायिकरित्या एकत्ररित्या जबाबदार असते. यालाच कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतात. या संसदीय शासन पद्धतीत पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. अशा रीतीनं संसदीय शासन पद्धती ही लोकशाहीचा अत्यंत जबाबदार असा उपप्रकार आहे. जबाबदार शासन पद्धती म्हणून संसदीय शासन पद्धतीचा उल्लेख केला जातो. हे झालं संसदीय शासन पद्धतीचं दुसरं वैशिष्ट्य. आता या संसदीय शासन पद्धतीचे दोन प्रमुख उपप्रकार पडतात. भारतानं इंग्लंडचंच अनुकरण करून संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. इंग्लंडमध्येही संसदीय लोकशाही आहे, भारतातही संसदीय लोकशाही आहे. मग दोन देशांच्या मध्ये फरक काय आहे? दोन देशांचा फरक हा तुमच्यासमोर संसदीय शासन पद्धतीच्या दोन उपप्रकाराद्वारे मांडलेला आहे. इंग्लंडमध्ये संविधानिक राजशाही आहे, भारतात मात्र प्रजासत्ताक गणराज्य आहे. संविधानिक राजशाही या शब्दाचा अर्थ असा, जेव्हा देशाचा सर्वोच्च प्रमुख हा वंश परंपरेनं सत्तेवर येतो तेव्हा त्याला संविधानिक राजशाही असं म्हणतात. इंग्लंडचे राजा किंवा राणी हे वंश परंपरेनं गादीवर सत्तेवर येत असतात. सध्या तिथं महाराणी एलिझाबेथ सत्तेवर आहेत, राणीसाहेबा. या महाराणी एलिझाबेथ यांच्या पश्चात त्यांच्या ज्येष्ठ युवराजाला राज्याभिषेक होईल आणि ते युवराज सत्तेवर येतील. अशा पद्धतीनं वंश परंपरेने त्या राजघराण्यात सत्ता चालत राहील. भारताच्या बाबतीत मात्र असं घडत नाही. भारताचे सर्वोच्च प्रमुख हे राष्ट्रपती असतात, परंतु भारतातलं राष्ट्रपती पद हे कधीही वंश परंपरेनं सत्तेवर येत नाही. तर भारताचे राष्ट्रपती हे जनतेकडून अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. राष्ट्रपतींची निवडणूक आयोगामार्फत दर 5 वर्षांनी जाहीर केली जाते. लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य आणि प्रत्येक घटक राज्यांच्या विधानसभांचे सदस्य हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करतात आणि राष्ट्रपतींना निवडून देत असतात. अशा पद्धतीनं जेव्हा देशाचा सर्वोच्च प्रमुख हा वंश परंपरेने सत्तेवर न येता जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सत्तेवर येतो तेव्हा त्या शासन पद्धतीला प्रजासत्ताक शासन पद्धती असं म्हणायचं. आणि भारताच्या बाबतीत भारत हे प्रजासत्ताक गणराज्य आहे. अशा रीतीनं संसदीय शासन पद्धतीचे हे प्रमुख दोन उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जगाच्या पाठीवर काही संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेले देश आहेत ते तुमच्या समोर मी मांडलेले आहेत. पहिल्यांदा मी इंग्लंडचा उल्लेख केलेला आहे, कारण इंग्लंडला संसदीय शासन पद्धतीची जननी असं म्हणतात आणि इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती पहिल्यांदा सुरू झाल्यामुळं इंग्लंडला संसदीय शासन पद्धतीची जननी असं म्हटलं जातं. इंग्लंडचं अनुकरण करून भारतानं संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली दिसते आणि इंग्लंड आणि भारताच्या बरोबरीनं जर्मन, इटली, जपान या देशांच्या मध्ये सुद्धा संसदीय शासन पद्धती असलेली आपल्याला दिसते. त्यानंतर लोकशाहीचा दुसरा उपप्रकार आपण पाहतोय तो म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धत. संसदीय शासन पद्धतीत दोन प्रकारचे कार्यकारी प्रमुख होते. इथं मात्र अध्यक्षीय शासन पद्धतीत ती पद्धत नाही. अध्यक्षीय शासन पद्धतीत एकच प्रकारचा कार्यकारी प्रमुख असतात आणि ते म्हणजे अध्यक्ष होय. या ठिकाणी वास्तववादी प्रमुख, नामधारी प्रमुख असा फरक नाही. अध्यक्षीय शासन पद्धती म्हणले की एकच प्रकारचे कार्यकारी प्रमुख आणि ते म्हणजे अध्यक्ष, त्यांच्याच हाती देशाची वास्तववादी सत्ता. संसदीय शासन पद्धतीप्रमाणे या ठिकाणी अध्यक्ष हे कायदेमंडळाला जबाबदार नसतात. कायदेमंडळाच्या
विश्वास अविश्वासावर अध्यक्षांचं पद अवलंबून राहत नाही. कायदे मंडळानं मंजूर केलेल्या कायद्यांना अंतिम मंजुरी द्यायचा अधिकार हा अध्यक्षांना असतो. अध्यक्ष इथं आपला नकाराधिकार वापरून कायदे मंडळानं केलेले कायदे नाकारू शकतात. मात्र संसदीय शासन पद्धतीच्या तुलनेत ही अध्यक्षीय शासन पद्धती ही कमी जबाबदार शासन पद्धती मानली जाते, कारण या ठिकाणी अध्यक्ष हे कायदे मंडळाला जबाबदार नसतात. अमेरिका हे अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला देश म्हणून ओळखला जातो. अमेरिकेच्या बरोबरीने मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या मध्ये अध्यक्षीय शासन पद्धती असलेली आपल्याला दिसते. आपण आत्ता जे दोन प्रकार पाहिले, संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती, हे प्रकार हे देशात कार्यकारी प्रमुखांची संख्या किती आहे यावरून निश्चित करण्यात आले होते. आता लोकशाही शासन पद्धतीतच देशात किती प्रकारची सरकारे आहेत यावर दोन प्रकारची शासन पद्धती अवलंबून असते किंवा ठरवली जाते. एक म्हणजे संघराज्य शासन पद्धती आणि दुसरी म्हणजे एकात्म शासन पद्धती. संघराज्य शासन पद्धती आकारमानाने आणि लोकसंख्येने मोठ्या असलेल्या देशांना उपयुक्त ठरते. जगातील सर्वात पहिले स्थापन झालेले संघराज्य म्हणून अमेरिकेचा उल्लेख केला जातो. आता या संघराज्य शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये तुमच्या समोर मी मांडलेली आहेत. पहिलं म्हणजे दोन प्रकारची सरकार, एक म्हणजे केंद्र सरकार आणि दुसरं म्हणजे राज्य सरकार. मुळात संघराज्य शासन पद्धतीची व्याख्याच अशी केली जाते की संघराज्य शासन पद्धती म्हणजे अशी शासन पद्धती की ज्यात दोन प्रकारची सरकार असतात, एक म्हणजे केंद्र सरकार आणि दुसरं म्हणजे राज्य सरकार होय. अशी दुहेरी शासन पद्धती असलेल्या ठिकाणी संघराज्य शासन पद्धती आहे असं म्हणतात. आता त्यानंतरचं संघराज्य शासन पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात अधिकारांची विभागणी केलेली असते. म्हणजे काय तर केंद्र सरकारने कोणत्या विषयांच्यावर कायदे बनवायचे आणि राज्य सरकारने कोणत्या विषयावर कायदे बनवायचे हे स्पष्ट करणं म्हणजे अधिकार विभागणी करणं होय. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात अधिकार विभागणी करण्यासाठी 3 विषय सूची निर्माण करण्यात आलेले आहेत. केंद्र सूची, यालाच संघ सूची असंही म्हणतात, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 प्रकारच्या सूची निर्माण करण्यात आलेल्या आहेत. केंद्र सूचीत 97 विषय, राज्य सूचीत 52 विषय, केंद्र सूचीत 97 विषय, राज्य सूचीत 61 विषय आणि समवर्ती सूचीत 47 विषय नमूद करण्यात आलेले आहेत. केंद्र सूचीतील 97 विषयावर कायदा करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला असतो. राज्य सूचीतील 66 विषयावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही असतो. मात्र एखाद्या घटक राज्यात जर आणीबाणी जाहीर झाली असेल तर तेवढ्या वेळापुरता हा अधिकार हा केंद्र सरकारला मिळतो. त्याचबरोबर समवर्ती सूचीतील 47 विषयावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारलाही आहे आणि राज्य सरकारलाही आहे. मात्र एकाच वेळी एकाच विषयावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कायदा केला समवर्ती सूचीतील विषयांच्या संदर्भात तर अशा वेळी मात्र केंद्र सरकारचा कायदा ग्राह्य धरला जातो आणि राज्य सरकारचा कायदा रद्द केला जातो. अशा रीतीनं भारतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात अधिकार विभागणी करण्यासाठी विषय सूची निर्माण करण्यात आलेल्या आहेत. हे संघराज्य शासन पद्धतीचं आणखी एक वैशिष्ट्य होय. आता या संघराज्य शासन पद्धतीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात अधिकार विभागणी झालेली असते. ही अधिकार विभागणी करण्यासाठी त्या ठिकाणी लिखित राज्यघटना असते. राज्यघटनेत या अधिकार विभागणीचा स्पष्ट उल्लेख असतो आणि त्याचबरोबर येथे केंद्र सरकारने राज्यघटनेत एकतर्फी बदल करू नये म्हणून ताठर राज्यघटना या ठिकाणी असते. म्हणजे राज्यघटनेत बदल करण्यासाठी केंद्र सरकारच्या बरोबरीनं राज्य सरकारची ही मान्यता आवश्यक असते. आपल्या भारताची राज्यघटना ही अंशतः लवचिक आहे आणि अंशतः ताठर आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेतील काही घटनाकलम ही सहजासहजी सोप्या साध्या पद्धतीनं बदलण्यात येतात. मात्र काही घटनाकलम ही इतकी ताठर आहेत की ती बदलण्यासाठी संसदेचं विशिष्ट म्हणजे 2/3 बहुमत तर लागतंच, परंतु त्याचबरोबरीनं निम्म्याहून अधिक घटक राज्यांची
विधानसभांची मान्यता सुद्धा त्याला आवश्यक असते. अशा रीतीनं भारतीय राज्यघटना ही काही अंशी ताठर आणि काही अंशी लवचिक आहे. जिथं संघराज्य शासन पद्धती आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने लिखित आणि ताठर राज्यघटना असते. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायमंडळाची तरतूद केलेली असते. त्यानुसार भारतात सर्वोच्च न्यायालय हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात निर्माण झालेला वाद सोडवतं. अशा रीतीनं संघराज्य शासन पद्धती ही आकारानं आणि लोकसंख्येने मोठ्या असलेल्या शासन पद्धतींना उपयुक्त असणारी शासन पद्धती मानली जाते. या संघराज्य निर्माण होण्याच्या निर्मितीच्या प्रमुख 2 प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती तुमच्या समोर मी मांडलेल्या आहेत. पहिली प्रवृत्ती केंद्राकर्षी प्रवृत्ती, केंद्राकडे आकर्षित होण्याची प्रवृत्ती. यालाच म्हणायचं एकत्रीकरणातून निर्माण झालेले संघराज्य, कमिंग टुगेदर असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. त्याचबरोबर दुसरा प्रकार संघराज्य निर्मितीची दुसरी प्रवृत्ती म्हणजे केंद्रोत्सारी प्रवृत्ती, राज्यांना एकत्र बांधून ठेवणारी प्रवृत्ती, होल्डिंग टुगेदर असं त्याला म्हटलं जातं. आता केंद्राकर्षी प्रवृत्ती म्हणजे काय हे समजावून घ्या. ज्या वेळेला अनेक घटक राज्य एकत्र येतात आपल्या सामायिक समस्या सोडवण्यासाठी किंवा प्रबळ शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी, काही राज्य एकत्र येतात, आपणहून आपले काही अधिकार केंद्र सरकारला प्रदान करतात, केंद्राकडे आकर्षित होतात आणि सगळे एकत्र येऊन घटक राज्य जे संघराज्य निर्माण केलं जातं ते संघराज्य हे केंद्राकर्षी प्रवृत्तीतून निर्माण झालेलं संघराज्य असं त्याला म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिकन संघराज्य हे केंद्राकर्षी प्रवृत्तीतून निर्माण झालेलं संघराज्य आहे. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त होण्यासाठी एकूण 13 वसाहतींनी एकत्र येऊन ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला आणि ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर एकूण 13 वसाहतींनी एकत्र येऊन अमेरिकन संघराज्य स्थापन केलं. आपणहून आपले अधिकार वसाहतींनी केंद्र सरकारला प्रदान केले आणि त्यातून जे संघराज्य निर्माण झालं ते संघराज्य हे अमेरिकन संघराज्य म्हणून ओळखलं जातं. अशा रीतीने अमेरिकन संघराज्य हे केंद्राकर्षी प्रवृत्तीतून निर्माण झालेलं संघराज्य आहे. तर संघराज्य निर्मितीची दुसरी प्रवृत्ती म्हणजे केंद्रोत्सारी प्रवृत्ती, की जे आपल्या भारतात आपल्याला प्रत्ययाला येते. राज्यांना एकत्र बांधून ठेवणारी पद्धती असे त्याला म्हटले जाते. या प्रकारात केंद्र सरकार प्रबळ असतं आणि केंद्र सरकार आपल्या इच्छेनं काही अधिकार हे राज्यांना प्रदान करतं. केंद्रोत्सारी अधिकारांचं उत्सर्जन केंद्रामार्फत झालेलं असतं, राज्य सरकारांना ते अधिकार केंद्र सरकारनं प्रदान केलेले असतात आणि म्हणून अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला केंद्रोत्सारी प्रवृत्ती असं म्हणायचं. भारतीय संघराज्य हे अशा प्रकारे केंद्रोत्सारी प्रवृत्तीतून निर्माण झालेलं संघराज्य आहे. तुमच्यासमोर मी केंद्राकर्षी प्रवृत्तीतून निर्माण झालेली संघराज्य अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया ही 3 उदाहरणं तुमच्यासमोर मांडलीत. तर केंद्रोत्सारी प्रवृत्तीतून निर्माण झालेले संघराज्य आपलं भारतीय संघराज्य आहेत. मात्र भारतात केंद्र सरकारला जास्त अधिकार आहेत. भारतातलं केंद्र सरकार प्रबळ आहे आणि म्हणून काही राजकीय विचारवंत आपल्या भारतीय संघराज्याचं वर्णन हे एकात्म प्रवृत्तीकडे झुकलेलं संघराज्य अशा पद्धतीने हे वर्णन करतात. संघराज्य शासन पद्धती ही मोठ्या देशांना उपयुक्त होती. आता छोट्या देशांना उपयुक्त असलेली शासन पद्धती म्हणजे एकात्म शासन पद्धती होय. जे देश लोकसंख्येनं आणि आकारानं छोटे आहेत अशा देशांच्या मध्ये एकात्म शासन पद्धती स्वीकारली जाते. उदाहरणार्थ इंग्लंड. ज्या देशामध्ये एकच प्रकारचे सरकार असतं आणि ते म्हणजे केंद्र सरकार, अशा शासन पद्धतीला एकात्म शासन पद्धती असं म्हणतात. उदाहरणार्थ युनायटेड किंगडम अर्थात संयुक्त संस्थानं असं त्याला आपण म्हणतो. परंतु अलीकडच्या अगदी काळामध्ये तिथं स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड आणि वेल्स या 3 बेटांनी स्वायत्ता या बेटांना मिळालेली दिसते आणि त्यामुळे त्यांची स्वतंत्र विधिमंडळं आपल्याला अस्तित्वात असलेली दिसतात. तरीसुद्धा एकात्म शासन पद्धतीचं उदाहरण म्हणून आपण इंग्लंडचं उदाहरण जगासमोर मांडतो. अशा पद्धतीनं आज या व्याख्यानामध्ये मी तुमच्यासमोर लोकशाहीचे उपप्रकार, की जे देशात कार्यकारी प्रमुखांची संख्या किती आहे यावरून लोकशाहीचे प्रमुख 2 प्रकार पडलेले, संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती हे प्रमुख 2 प्रकार. तर देशात किती प्रकारची सरकारे आहेत यावरून संघराज्य शासन पद्धती आणि एकात्म शासन पद्धती याविषयीचे विवेचन तुमच्यासमोर केले. धन्यवाद.